मित्र हो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे अवतीभोवतीमध्ये. म्हणजे बघा ना, काय कमाल आहे की आपलं जीवन जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला चेंज करता येतं, बदलता येतं. आपली आहे ती परिस्थिती प्रत्येक माणसाला बदलता येते. कारण आपल्याला असं म्हणतात की आपलं हे नशीब सटवाईनं लिहिलं आहे. पण मला असं वाटतं तुमच्या कर्तृत्वानं, आपल्या मेहनतीनं माणसाचं जीवन हे वेगळ्या पद्धतीने बदललं जातं. एक होता कार्बर किंवा मग APJ अब्दुल कलाम असू द्या, ही सगळी उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर यासाठी आहेत की प्रत्येक माणसाचं आयुष्य बदलू शकतं. म्हणजे APJ अब्दुल कलाम सारखी व्यक्ती पेपर विकता विकता जर तामिळनाडूसारख्या एका छोट्याशा राज्यातून, एका छोट्याशा खेडेगावातून राष्ट्रपती पदापर्यंत जर जाऊ शकते, तर नक्कीच या गोष्टी होतात. पण यासाठी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे भाई बदलना चाहिए, हा जो ॲटिट्यूड आहे तो आपल्यात असला पाहिजे. बदलण्यासाठी खूप गरजेचं नाही आहे. फक्त आपल्या रेग्युलरच्या ज्या सवयी आहेत तर त्या बदलल्या पाहिजेत. म्हणजे बघा ना, आपण WhatsAppचा लास्ट सीन आपला कधी पण बघा 1 मिनिटापूर्वी, 2 मिनिटापूर्वी असतो. पण शेवटचं आपण पुस्तक कधी वाचलं, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आपण सकाळी जेव्हा अलार्म लावतो, तर तेव्हा अलार्म लावल्यानंतर आपल्याला प्रत्येकाला प्रश्न पडतो, की "अरे बाप! आपल्याला 5 वाजता उठायचं होतं, आपण उठतोय 7 वाजता." मग 7 वाजता असं वाटतं आपल्याला, की "अरे 7:30 वाजता आपण काय करूयात, पुन्हा उठूयात." या छोट्या-छोट्या ज्या सवयी असतात ना, तर त्या आपला घात करतात. म्हणून मला असं वाटतं, की बदल हा खूप मोठा नसावा. एकदम छोट्या-छोट्या गोष्टीपासून माणसानं या सवयी जर स्वतः लावल्या, तर या सवयी माणसाचं लाईफ चेंज करू शकतात. बिकॉज भाई लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. पुन्हा भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत भाई मस्त राहा, हसत राहा, खेळत राहा.